तर मित्रांनो, महामालिकेच्या महासंग्राम भाग 3 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आतापर्यंत आपण बघितलंय की राहुलने कलाला किडनॅप केलाय आणि गायत्रीच्या सांगण्यावरनं महिपतनं त्याची माणसं कुबून मावशीला किडनॅप करण्यासाठी पाठवली आहेत. आज काय घडतं आपण ते बघूया, पण तुम्ही त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि इतका मोठा व्हिडिओ बघायला खूपच मेहनत लागते मित्रांनो, त्या पुढे हे व्हिडिओ बनवायला खूपच मेहनत लागते, त्यामुळे ॲटलिस्ट लाईक तरी करायचं चॅनलला. तर चला आजचा भाग सुरू करूया. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुन तेजस आणि मानसी सांगण्यावरून त्यांच्यासोबत त्या कुमुद मावशीच्या घरी जायला निघतो आणि त्याला इकडे तिकडे शोधल्यानंतर तिचं घर सापडतं आणि ते दार ठोठवतात. मात्र दार आतून दार बंद असतं. आणि मित्रांनो, त्याच वेळेस आतमध्ये मात्र महिपतची माणसं उभी असतात. ते कुमुद मावशीचे हातपाय बांधतात आणि तिला अक्षरशः त्या पोत्यामध्ये टाकतात आणि ते पोतं पाठीवर टाकून अर्जुन, मानसी आणि तेजसमोरून धक्के देत त्यांना निघून जातात. हे बिचारे दार वाजवतात, आतून कोणीच प्रतिसाद देत नाही. म्हटल्यानंतर अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. तो म्हणतो कदाचित मागून एक दार असेल. ते मागून जाऊन बघतात तर खरंच मागून एक दार असतं, पण ते पण उघडं असतं. मग त्यांना शंका येते की पोळून तर दार बंद आहे, ते पण आतल्या साईडने, मागचं उघडे, असं कसं होऊ शकतं. मग अर्जुनला क्लिक होतं. तो म्हणतो अरे, आपल्या समोर जी माणसे गेलीत ना, कदाचित त्यांनीच कुमुद मावशीसोबत काहीतरी केलंय. मग दोघे ते तिघही धावत बाहेर येतात, पण तोपर्यंत ते माणसं गेली असतात. आता करायचं काय. मग तिघही घरी आले निघतात. तोपर्यंत घरी होतं काय मित्रांनो, अद्वैतला येतो आबांचा फोन. बिचारे ते पण खूप काळजीमध्ये असतात की कला सापडली की नाही, अद्वैत कसा आहे. मग ते अद्वैतला फोन करून विचारतात तू कसा आहे बेटा. मात्र अद्वैत त्यांना सांगतो आबा मी बिलकुल ठीक नाहीये, मला फार अस्वस्थ वाटतंय, ही कला पण सापडत नाहीये आणि तिला कुठे शोधू मला तेही कळत नाहीये. मग आबा मात्र त्याला धीर देतात की सगळं काही ठीक होईल. ते फोन कट करतात. पण मित्रांनो, अद्वैत इतका बेचैन झाला असतो की त्यालाही कळत नाही की काय करावं तो, आणि कुणालाही न सांगता तो घराच्या बाहेर पडतो. इकडे सायली त्याला चहा द्यायला येते. तिला कळतं की अद्वैत नाही रूममध्ये. ती प्रत्येक रूममध्ये शोधते, कल्पनाला विचारते. मग राहून ती अर्जुनला फोन करते. मग बिचारे सगळे टेन्शन येतात. ते घरी आले निघतात. मग इकडे आपल्याला दिसतो अद्वैत, तो थक्का हारा बिचारा त्याच मंदिराच्या पायऱ्यापाशी येऊन बसतो आणि काय करावं काय नाही असं विचार करत असताना त्याच्या खांद्यावर हात ठेवते सायली. सायली त्याला धीर देते आणि आपण देवीकडे जाऊन प्रार्थना करू असं म्हणते. मग ते छानपैकी भजन म्हणत असे देवी पुढे. तेवढ्या तिथे तेजस, मानसी, अर्जुन पण येतात आणि ते पण त्यांना सामील होतात. आणि इकडे होतं काय मित्रांनो, कुमुद मावशीला किडनॅप करून आणलंय महिपतच्या माणसांनी आणि ते तिला टाकतात बरोबर कलासमोर. मग राहुल विचारतो अरे ही कोण आहे. ते माणसं म्हणतात ही कुमुद नावाची कोणतरी बाई आहे. मग कलाला कळतं की अरे ही गायत्री आणि तो माणूस म्हणजे महिपत ज्या बाईबद्दल बोलत होते ती हीच बाई आहे. कुमुदला कला विचारायला लागते की बाई तू कोण आहेस, कशी आहेस, काय आहे. मात्र ती वेड्यासारखी काही बडबडत असते. मग कला तिच्याकडे लक्ष येत नाही. तोपर्यंत होतं काय, तिथे महिपतचा एक माणूस ना दारू पिऊन पंग झाला असतो आणि तिथे त्याचा मोबाईल एका स्टोरवर ठेवला असतो. कला तो फोन उचलते, अद्वैतला फोन करते, पण बिचाराचा फोन चार्जिंग नसतो, तो काय फोन लागत नाही. मग ती लावते फोन सायलीला आणि सायलीला सांगते की मला इथेच कुठेतरी आहे, राहुलने मला इथेच कुठेतरी किडनॅप केलं, हे गोडाऊन सगळं ते घर दिसत आहे आणि मला मंदिरातनं भजनाचा आवाज येतोय. आणि मग तेजसला एक आयडिया सुचते. तो काय करतो, तो स्वतः भजन म्हणायला लागतो. मग त्याचा आवाज ओळखते कला. ती म्हणते हा तेजस आहे का, मला त्याचा आवाज होतोय आणि माझ्या उजव्या साईडने आवाज होतोय. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे करा, काही काळजी नको, मी आणि अद्वैत लगेच तुझ्याकडे येतो. आणि मग ते जातात, तिथे मस्त फायटिंग मिटिंग करतात आणि दोघींना सोडून घरी आणतात. आणि मित्रांनो, ते गेल्या गेल्या राहुल, महिपत आणि गायत्री बहिणी तिथे येतात आणि ते दोघे एकदम रिलॅक्स असतात. दोघे म्हणजे कोण, महिपत आणि गायत्री बहिणी. राहुल मात्र टेन्शनमध्ये, त्याला माहिती कला बाहेर गेली, पुरुषात गेली तर आपल्याला खरं नाही आहे. मात्र महिपत म्हणतो अरे काही काळजी करू नको यार, तू बच्चा या खेळामध्ये. ती मावशी म्हणजे माझीच बाई होती आणि खरी कुमुद मावशी आमच्याकडे. मग तो कुमुद मावशीला आवाज देतो, कुमुद मावशी बाहेर येते. मग मित्रांनो आपल्याला कळतं की ती कुमुद मावशी जी होती ती महिपतची बाई आहे. म्हणजे त्याने त्यांच्यामध्ये त्यांचा एक गुप्तहेर सोडलाय. प्रत्येक पलपलची खबर ती बाई त्या महिपतला देणार आहे. त्यामुळे गायत्री आणि महिपत रिलॅक्स असतात. मग महिपत म्हणतं उद्या सकाळी जन्माष्टमीची पूजा वगैरे झाली की त्या अर्जुनच्या घरामध्ये असा धमाका होईल की त्यांची फक्त राखच होईल. आणि गायत्री म्हणते मग मला काय भेटणार. तर म्हणतो अरे तू चुटकी वाजव ना, तुला हवं ते मिळत जाईल, तू चुटकी वाजव फक्त, मी तुझ्यासाठी हाजरच आहे.
मात्र राहुल टेन्शनमध्ये, तो नंतर तुम्ही दोघे तुमचे डील करताय, पण माझं काय? तो नंतर काळजी करू नको रे, त्या घरात सगळे आहेत ना, सगळे सगळे साफ होतील. आणि आपल्याला दिसतं की तिकडे घरामध्ये ना तेजस आणि मानसी त्या कुमुद मावशीला काहीतरी विचारायचा प्रयत्न करतात. काहीतरी म्हणजे काय, गायत्रीविषयी विचारायचा प्रयत्न करतात. मात्र अजूनही ती वेड्यासारखी बोलत असते, तो तिकडे आलाय बघा, त्याला लांब पाठवा, त्याला दूर पळून द्या. दोघांना कळत नाही असं काय चाललं ते. मग ते भांडं उचल ते दोघांना फेकायला लागतंय. ते दोघे घाबरून बाहेर येतात. ते विचार करतात ह्या बाईकडनं कशी इन्फॉर्मेशन काढायची. मात्र मानसी म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी त्याची जबाबदारी घेते, त्या बाईकडनं इन्फॉर्मेशन मी काढते. आणि पुढच्या सीनमध्ये मात्र आपल्याला दिसतं की मधुभाऊ सायली बोलतायत. मधुभाऊ बिचारे सायलीला विचारायचा प्रयत्न करतात, पण ते तिला काही नाही विचारता घरावर पडतात. आणि घरावर बाहेर पडल्यानंतर त्यांना एक डोक्यात आयडिया येते की कदाचित आपल्याकडे सायलीचा लहानपणीचा फोटो आहे, तो जर आपण पूर्ण याला दाखवला तर त्या नक्कीच ओळखतील की ही सायली आहे. आणि आपल्याला खात्री पटेल, घरच्यांना पण मला सांगता येईल की ही सायली म्हणजेच आपली तन्वी आहे. मग ते घरी येऊन ते सायलीचं गाठोड शोधायला लागतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आश्रमात प्रियाचं आणि सायलीचं गाठोडच नाही आहे. मग ते ना इतके त्रासतात, एवढे रागवतात आणि ते सगळा राग काढतात कुसुमताईवर की तुझ्यामुळे ते गाठोड सापडत नाही ते मला. आणि ते विचार करतात आता करायचं काय. मग सीन शिफ्ट होतो पुन्हा सुभद्रांच्या घरी, जिथे आता अद्वैतचे आई बाबा आबा सगळे आले असतात. आणि ना तिथे त्यांच्याकडे म्हणजे सुभद्रांकडे कोणतरी माणसे असतात त्यांना मनोरंजन करणार, डान्स वगैरे करण्यासाठी. प्रताप त्यांना फोन लावून विचारतो तुम्ही कुठे आहात, तर ते सांगता आमची गाडी पंक्चर झाली, फेल झाली, आम्ही काही येऊ शकत नाही. मग आता प्रताप कल्पना टेन्शनमध्ये काय करायचं. आपली सायली आहे ना, ती लगेच म्हणते तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही डान्स वगैरे करतो. आणि मित्रांनो मग काय, तिन्ही जोड्या डान्स वगैरे करायला सुरू करतात, मस्तपैकी एन्जॉय करत असतात. आणि मित्रांनो इथे हा आजचा महासंग्रामाचा भाग 3 संपतोय. म्हणजे विशेष याच्यामध्ये मला काही जाणवलंच नाही असं काही. म्हणजे उगाच ह्या 3 मालिका एकत्र का आणल्यात मला तेही कळलं नाही. खरं सांगायचं म्हणजे या मालिकेत आता काय चाललंय, 3 मालिका एवढे खिचडीसारखं झाल्यात ना, कुठल्या मालिकेत काय चाललं काहीच कळेना. पहिले तरी एक मालिका होती कळायचं काय चाललंय म्हणून. एकदम बेसुरी मालिका झाल्यात ह्या सगळ्या. म्हणजे इतकं रटा झालं ना की ती कला बिचारी किडनॅप केली राहुलने, कोणाला काही घेणं देणं नाही. पोलीस शोधतायत, हे आपले एन्जॉय करतायत. बरं कलाला घरी आलं, एवढं मोठं संकट तिच्या ओढवलं होतं, ती पण टेन्शनमध्ये नाही, डान्स वगैरे करतात. काय चाललंय मालिकेमध्ये काय माहिती. पण ठीक आहे, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना, लाईक आणि शेअर जरूर करा. आणि तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट जरूर करा. मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.